कारखान्यामध्ये काम करणारे आमचे दाभाडे साहेबांनी व्हाईस चेअरमन म्हणून काम केले, मामाने त्या ठिकाणी चेअरमन म्हणून काम केले. एखाद्याला प्रायव्हेट कारखाना स्वतःच्या मालकीचा काढायचं म्हटलं तेवढं भांडवल आपल्याकडे नसतं, तेवढी यंत्रणा आपल्याकडे नसतं, तेवढं संघटन नसतं. परंतु अनेक शेतकरी एकत्र येतात, स्वतःचा शेअर त्याच्यामध्ये टाकतात, त्याच्यातून भांडवलाची निर्मिती करतात, काही कर्ज घेतात, कारखाना उभा करतात आणि शेतकरी ताट मानेने कॉलर ताट करून सांगतो हा माझा कारखाना आहे, मी या कारखान्याचा मालक आहे. आज पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देशामध्ये सर्वात जास्त टर्नओव्हर असणारी, गेल्या वर्षामध्ये जवळजवळ 6 पारितोषिक आपल्याला त्या ठिकाणी मिळाले. नाबार्डचं सुद्धा बेस्ट परफॉर्मन्स असणारी बँक म्हणून अवॉर्ड आपल्याला मिळाला. पण आज आपण तुम्ही कुठलाही आपल्याकडला असणारा शेतकरी म्हणू शकतो किंवा सोसायटी म्हणू शकते की मी या बँकेचा मालक आहे, मी या बँकेचा सभासद आहे, माझी ही बँक आहे, हे हक्काने तुम्ही सांगू शकता. परंतु अशा प्रकारचे एखादा सामान्य माणूस सहकारी संस्था फक्त स्वतःच्या वैयक्तिक याच्यातून चालू करणं शक्य नसतं. म्हणून सहकाराचा लोकशाही आत्मा आहे, एकत्र येऊन त्या ठिकाणी एक संस्था स्थापन करायची आणि लोकांच्या कल्याणासाठी चालवायची. सभासदांचं कल्याण करणं तो हेतू आहे. इथे बसलेत मामा, या ठिकाणी बसलेत आमदार, त्याचप्रमाणे व्हाईस चेअरमन साहेब या ठिकाणी बसलेले आहेत, संजय काळे साहेब आहेत, दाभाडे साहेब आहेत, बंटीबाई आहेत, प्रवीणबाई आहेत, सगळेच बसलेत. आम्ही सुद्धा त्या ठिकाणी काम करत असताना दादांचं मामांचं आम्हाला त्या ठिकाणी सर्व संचालक बोर्डाला सांगणं असतं, बँक फार नफा मिळवते, बँकेचा व्यवसाय चांगला आहे, बँकेची प्रगती चांगली आहे, बँकेचे फिनान्शियल इंडिकेटर चांगले आहेत. मी तुम्हाला मुद्दाम सांगतो की देशामधल्या